राज्यामध्ये मराठी सक्तीसाठी अप्रत्यक्षपणे मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्यात 1 मे पासून 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मोहीम राबवली जाणार आहे। मात्र मराठीच्या मुद्द्यावरून परवाना रद्द होणार नाही असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे। तर बेकायदेशीररित्या प्रवाशांना त्रास देणं आणि ज्या 20 नियमावली आहेत त्यांचं उल्लंघन केलं तर परवाना रद्द होईल असंही सरनाईक यांनी म्हटलं। 1 मे पासूनची मोहीम कायम ठेवलेली आहे। कारवाई होणार। फक्त मराठीसाठी त्यांना 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आणि ती आम्ही शिकू, परंतु आमची 1 मे पासूनची जी कारवाई आहे ती राहणार। आम्हाला कळलं तर पाहिजे की किती हिंदी भाषिकांना, कारण कोणी सांगतं 15 लाख, कोणी सांगतं 10 लाख, कोणी सांगतं 5 लाख। अरे किती हिंदी भाषिक रिक्षा चालक आहे हे आमच्याकडे डाटा तर आला पाहिजे आमच्या 29 RTOच्या माध्यमातून। आणि सगळ्यांना आम्ही सांगितलं 16 ऑगस्टला तो अहवाल आमच्या पुढे येणार। गायकवाड साहेब त्याचे प्रमुख म्हणून आम्ही इंचार्ज नेमलेले आहे। त्यांच्याकडे अहवाल आल्यानंतर आम्ही तेव्हा तपासणी करणार की आता बाबा किती लोक हिंदी भाषिक मराठी शिकलेले आहेत, किती शिकलेले नाही, आणि त्यावेळेस आम्ही तो निर्णय घेऊ। आज मी निर्देश दिले की 1 मे पासून आमची जी मोहीम आहे ती आम्ही चालू ठेवणार आहोत आणि राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काही रिक्षा चालत असतील, चुकीच्या पद्धतीने टॅक्सी चालत असतील, तर बेकायदेशीररित्या जर काही ते प्रवाशांना त्रास देत असतील किंवा बेकायदेशीररित्या नियमाचं उल्लंघन करत असतील, कारण 20 नियमावली आहे की 20 साधारणतः आमच्या कायद्यामध्ये तरतुदी आहे की त्या 20 कायद्याचं त्यांनी उल्लंघन केलं तर आम्ही त्यांचं लायसन्स सुद्धा रद्द करू शकतो, बॅच सुद्धा रद्द करू शकतो किंवा परमिट सुद्धा रद्द करू शकतो। असं वाटतं 100 दिवस आहेत, 100 दिवसाचा हा कार्यक्रम आम्ही ठरवून दिलेला आहे। 100 दिवसामध्ये जर जुजबी मराठी कोणी बोलू शकलं नाही तेही तुम्हाला पुढे सांगतो। आम्ही त्यासाठी एक पुस्तिका सुद्धा बनवतोय आणि ते पुस्तिकाचं सुद्धा उद्या प्रकाशन करून आम्ही ते पुस्तक सुद्धा, आता उद्या कॅबिनेट आहे, या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र देणार आहे, निवेदन देणार आहे। आणि जे जुजबी मराठी आहे जे ह्या साहित्यिकांनी बनवलेलं आहे त्याचा पुस्तिका सुद्धा उद्या आम्ही वितरित करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।